हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज अगदीच अशी सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. म्हणजे 6:30 वाजलेले आहेत आणि 6:30 वाजेपासून मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर सकाळी सकाळी सगळ्यात पहिली जी ड्युटी असते ती म्हणजे टिफिन बनवण्याची. तर इथे टिफिन बनवण्याचंच काम माझं चालू आहे आणि बघा सगळं काही चेंज होणार. म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये बघा बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात. पण उठल्या गृहिणींना सकाळी सकाळी टिफिन बनवण्याची जी ड्युटी आहे तर ती अख्ख्या जीवनामध्ये कधीही चेंज होत नाही. एक वेळ अशी होती की बघा जेव्हा मुलं मोठे झाले त्यांना शाळेचा टिफिन वगैरे लागणार नाही किंवा ऑफिसला जाणारे रिटायर झाले तर तोच एक वेळ आहे की आपल्याला सुद्धा सकाळी सकाळी टिफिन बनवण्यापासून रिटायरमेंट भेटणार. नाहीतर बघा ज्या गृहिणी आहेत तर रोज सकाळी सकाळी सगळ्यात पहिलं काम असतं टिफिन बनवण्याचं. तर तेच माझं चालू आहे इथे. तर बघा सकाळी 6:30ला मी म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवण्याला सुरुवात करते. आता सध्या थंडी खूप आहे त्यामुळे खूप काही अशी लवकर उठत नाही. नाहीतर 5 सव्वा 5 या दरम्यानला मी उठते. पण सध्या आता माझा जो उठण्याचा जो टायमिंग आहे तर तो आहे सध्या 6 सव्वा 6 या दरम्यानचा. कारण ना थंडी खूप आहे आणि थंडीमध्ये ना सकाळी सकाळी बघा अजिबात ना लवकर उठावंसं वाटत नाही. आणि थंडी खूप आहे या गोष्टीचा नमुना तुम्हाला समोर दिसत असेल की जे नारळाचं तेल आहे तर ते बघा सकाळी सकाळी ना इतकं गोठतं की लावायला गेलं की ते तेलच निघत नाही. त्यामुळे मग त्याला ना गरम करावं लागतं. तर मिस्टरांनी इथे ना सकाळी ते तेल ना गॅसवर गरम करून घेतलं आणि म्हणजे इतक्या सकाळी ना ऊनसुद्धा येत नाही की चला तुम्ही त्याला उन्हामध्ये थोडे वेळ ठेवून द्याल आणि त्यानंतर मग तुम्ही ते लावाल. आणि इतका वेळही नसतो. कारण उठल्या बघा एकतर थंडीचा ना उठायला थोडासा 5-10 मिनिट उशीरच होतो आणि त्यानंतर त्यांना ना ट्रेननी जायचं असतं. तर त्यामुळे मग ना म्हणजे पटापट त्यांचं म्हणा किंवा सानूचं म्हणा किंवा माझं म्हणा आमच्या तिघांचंही सकाळचं जे रुटीन आहे तर ते इतकं फास्ट असतं. म्हणजे माझी किचनची धावपळ, सानूची तयारी आणि तिच्या पप्पाची सुद्धा तयारी. तर असं काहीसं सकाळी चालू असतं. तर असो इथे मी ना आलू आणि मटरची जी भाजी आहे तर ती फोडणी करून घेतली. फ्रीजमध्ये ना स्प्राउट्स ठेवलेले होते. सध्या आता ना डेली मी जे स्प्राउट्स आहेत तर ते भिजायला घातले. म्हणजे स्प्राउट्स आणि चिया सीड्सचं जे पाणी असते तर ते सध्या तरी मी ना रुटीनमध्ये म्हणजे ॲड केलेलं आहे. कारण सध्या ना थोडासा हेल्थ प्रॉब्लेम माझा आणि यांनासुद्धा मागे आजारपण आलं होतं तेव्हापासून यांनासुद्धा थोडंसं म्हणजे पाहिजे तेवढं फिट काही वाटत नाही. तर त्यामुळे म्हटलं की आपल्या खाण्यापिण्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. सकाळी घाईघाईमध्ये माझे कामं चालू असताना बघा असा काहीसा गोंधळ होतो. म्हणजे सलादसाठी ना गाजर वगैरे काढून ठेवते. म्हटलं की इथे कांदे परतत आहे तोपर्यंत सलाद कट करून घेते आणि सलादचा डबा काढायला गेली आणि तेवढ्यातच बघा मटरचा डबा ना फ्रीजमध्ये ठेवलेला होता. तर घाईघाईमध्ये तो डबा पडला. म्हणजे घाईघाईमध्ये जेव्हा आपण काम करतो तर तुम्ही विचार कराल की तुमचं एक काम पटापट तुम्हाला करायचं आहे आणि त्यामध्ये दुसरं काम बिघडणार नाही असं तर कधीच होणार नाही. तर माझ्यासोबत तर नेमकं तेच होतं. म्हणून माझा ना प्रयत्न असतो की घाई जरी असली तरी थोडंसं जे काम आहे ना तर ते निवांत करायचं. पण काय कुणास ठाऊक कधी ना अशा चुका होतातच. तर सगळी जी सांडलेली मटर होती तर ती सगळी उचलली आणि त्यानंतर जे स्प्राउट्स होते तर ते स्प्राउट्स फोडणीमध्ये टाकले. म्हटलं चला आता निवांत जे सलाद आहे तर ते कट करूयात. यांना ना रोज टिफिनवर अशा प्रकारे ना सलाद नेण्याची सवय आहे. म्हणजे ऋतू कुठलाही असो जास्त काही नाही तर काकडी तरी ते टिफिनवर सलाद म्हणून घेऊन जातात. तर न चुकता त्यांच्या टिफिनसाठी रोज सकाळी मला जे सलाद आहे तर ते द्यावंच लागतं. आणि सकाळची घाई इतकी असते कारण या अगदी थोड्याशा टाईममध्ये बघा टिफिन बनवायचा आहे, सलाद बनवायचा आहे, चहा आहे, त्या लोकांना नाश्ता द्यायचा आहे, पाण्याच्या बॉटल्स पॅक करायच्या आहेत. तर असे कितीतरी काय असे कामं निघतात आणि खरं सांगते सकाळचा ना हा 1-1.5 तास इतका हेक्टिक असतो. आणि त्यातल्या त्यात आता सध्या ना किट्टूची तब्येत बरी नाही आहे. तर त्यामुळे तिलासुद्धा रात्रीला बघावं लागतं. तर माझंही म्हणजे उठणं जे आहे तर ते थोडंसं सध्या उशिराच चालू आहे आणि प्लस थंडीसुद्धा आहे. तर त्यामुळे मग थोडीशी ना सकाळी धावपळच होते. तर
इथे जे स्वयंपाक आहे किंवा जो टिफिन आहे तर तो माझं बनवणं चालू आहे. किचन माझी छोटीशी आहे, त्यामुळे माझा जो कॅमेरा आहे, मोबाईल आहे, ट्रायपॉड आहे, तर तो मला इकडून तिकडे मटकवावा लागतो. कारण सकाळी सकाळी किचनमध्ये सगळ्यांचंच येणं जाणं असतं. कधी कोणाला पाणी हवं असतं, कधी कोणाला काही हवं असतं. तर त्यासाठी म्हणून बघा तिथे ना थोडीशी अडचण होते. म्हणून मग माझा जो कॅमेरा आहे तर तो इकडून तिकडे मटकत असतो. तर एक बरंसुद्धा आहे की चला अँगल थोडासा चेंज होतो, तर तुम्हालासुद्धा बघताना बोर होणार नाही. तर मस्त छान असे पराठे शेकून घेतले टिफिनसाठी आणि घरी खाण्यासाठी म्हणून मी पोळ्या शेकते. कारण बघा तेल ना खूप आपल्या शरीरामध्ये अति जे तेल आहे तर ते नुकसान करतं. म्हणून मग नाश्त्यासाठी मी ना पोळ्या शेकते, तेलाच्याच शेकते, पण वरून तेलाने म्हणजे शेकत नाही, आतमध्ये फक्त तेल लावते. आणि टिफिनसाठी पराठे शेकते, कारण टिफिनवर ना पोळ्या म्हणजे स्पेशली मलाच आवडत नाही टिफिनवर पोळ्या द्यायला. तर त्यामुळे मग टिफिनसाठी पराठे शेकून घेते आणि घरी खाण्यासाठी म्हणून पोळ्या शेकते. तर इथे जो नाश्ता आहे तर तो दिला. आणि आज ना सानूच्या शाळेमध्ये सुद्धा डान्स आहे, तर तिची तयारी चालू होती. तिने नाश्ता केलेला नव्हता, तर आता ती आलेली, तिला नाश्ता दिला आणि फायनली 1-1.5 तासाचे एफर्ट्सनंतर मी माझ्यासाठी आणि यांच्यासाठी चहा बनवला. आमची मटकीबाई तयार झालेली आहे. आज तिच्या शाळेमध्ये ॲन्युअल डेचा प्रोग्राम आहे आणि हिचा डान्स आहे. तर ग्रुप डान्स आहे यांचा कदाचित. तर स्कर्ट आणि टॉप असं काय काय त्यांना विअर करून जायचं होतं, तर तीच तिने तयारी केलेली आणि दोघेही बापलेके निघाले. आणि इतक्या घाईमध्ये माझ्या किचनची अवस्था बघा इतकी विस्कटलेली. रात्रीचा भांड्याचा पसारा मी पाणी त्यांचं जे आहे पाणी काढून ना तसंच ठेवलेलं, कारण रात्री किट्टूने काही भांडे घासू दिलेले नाही. तिला ना खूप ताप होता, तिला जेवण चारून दिलं, औषध दिलं आणि त्यानंतर तिने एक जिद लावली की मम्मी तू मला झोपवून दे. तर माझं व्हिडिओचंही काम राहिलेलं आणि रात्री किचनमध्ये जो पसारा होता तर तो पसारा मी म्हटलं किमान पाणी तरी काढून मला ठेवू दे तू. तर पाणी काढून घेतलं आणि ते भांडे मी सिंकमध्ये तसेच ठेवले, रात्री काही स्वच्छ केलेले नव्हते. सकाळी झोपून उठायला थोडासा उशीर होतो, म्हणून मग उठल्या आधी किचन वगैरे सगळं झाडत काढलं की स्वयंपाक ठेवावा लागतो. म्हणून मग भांड्याचा पसारा इतका सगळा झाला होता. सगळे भांडे स्वच्छ केले आणि त्यानंतर किचनसुद्धा स्वच्छ केलं आणि किट्टूसाठी हळदीवाला दूध बनवला होता. त्याआधी तिला ना एक ड्रायफ्रूटचा लाडू आणि स्प्राउट्स मी खायला दिले, पण ती पोरगी अशी की तिला यातलं काहीही आवडत नाही. तर त्यामुळे मग तिने काही ते खाल्लेलं नाही. म्हणून मग तिच्यासाठी हळदीचा जो दूध आहे तर तो मी तिला म्हणजे इथे दिलेला आहे. आणि म्हटलं ही आता बाहेर बसलेली आहे सोफ्यावर, मीच तिला पाठवलेलं की म्हटलं थोडी वेळ बसून टी व्ही बघ, बरं वाटेल तुला. तर म्हणून मग मी तिला तिथे बाहेर पाठवलेलं. तर म्हटलं तोपर्यंत ना ही बेडशीट मी झटकून घेते, कारण 2-3 दिवस झाली ही बेडशीट काही मी झटकलेली नव्हती. आणि जेव्हा बघा आजारपण असेल ना तर अशा वेळेला ना तसं तर मी बेडशीट वगैरे रोजच झटकून घेते, पण आजारपणामध्ये स्पेशली रोजच्या रोज आपली जी बेडशीट आहे तर ती व्यवस्थित झटकून घ्यायची आणि बेड व्यवस्थित करून घ्यायचा. कारण बघा आपलं घर आणि बेड वगैरे विस्कटलेला असेल ना तर आणखी आजारी असल्यासारखं फील होतं. तर म्हणून होता होईल तितकं ना नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. बाहेरचं सुद्धा सगळं झटकून घेतलं आणि त्यानंतर मग किट्टू इथे टी व्ही बघत बसलेली होती आणि तिला थोडीशी थंडी वाजत होती. त्यामुळे मग तिला इथे ब्लँकेट वगैरे आणून दिला आणि थोडासा सेटअप करून म्हटलं इथे झोपल्यास तू तुझी टी व्ही जी आहे ती बघून घे. आणि कामामध्ये ना सध्या इतका डिस्टर्बन्स होतो आहे, कारण किट्टूबाईचं सध्या असं चालू आहे की मला बरं वाटत नाही तर तू मला झोपवून दे, जेवण चारून दे, माझ्याजवळ बस, इकडे तिकडे जाऊ नको, मला असं करून दे, तसं करून दे. त्यामुळे मग ना कामं इतके विस्कटलेले आणि कामांचं जे रुटीन आहे तर ते इतकं बिघडलेलं. आणि 2-3 दिवस झाले माझं असंच चालू आहे, शनिवारपासून म्हणजे असंच रुटीन चालू आहे. तर जितकं जमलं तितकं मी माझे जे कामं आहेत तर ते करून घेतले. कपडे मशीनला लावायचे होते, त्यामुळे मग मी घातलेले कपडेसुद्धा मशीनला टाकले आणि गाऊन घालून त्यानंतरचे माझे जे कामं आहेत तर ते कामं करणार. तर सोबतच किट्टूलासुद्धा फ्रेश करून दिलं. कारण बघा मुलं जर आजारी असतील किंवा आपण जरी आजारी असू त्यावेळेला बघा छान असं ना व्यवस्थित राहायचं, म्हणजे चांगलं असं क्रीम पावडर वगैरे केस वगैरे थोडीशी व्यवस्थित करून घ्यायचे. तर त्यामध्ये बघा आपल्याला म्हणजे आजारी असल्यासारखं ना फील होत नाही, थोडंसं बरं वाटायला लागतं. तर म्हणून मग ना तिलासुद्धा रोजच्या रोज मी सकाळ संध्याकाळ फ्रेश करून देते आणि अगदी नीटनेटकी ठेवते. त्यानंतर घरातले सगळे कामं पूजापाती वगैरे सगळे आटोपली आणि त्यानंतर मग मी आली आहे किचनमध्ये. किट्टूला ना आलूचा पराठा खायचा होता. तिच्याने सध्या जेवण काही होत नाही आहे, म्हणजे ती अजिबात म्हणजे नाहीच्या बरोबरच तिचं जेवण चालू आहे. तर म्हणून मग म्हटलं की तिला जे आवडते सध्या तिला मी तेच बनवून देणार म्हणून.
तर सकाळी भाजीला फोडणी घालता घालता एक आलू मी तिच्यासाठी वाचवून ठेवलेला होता आणि आलूचा पराठा तिला बनवून देणार. कारण बघा आजारपणामध्ये ना मुलं एकतर ना जेवण करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी औषधी असते तर ती इतकी हॅवी असते. तर औषधीसाठी सुद्धा आपल्या पोटामध्ये काहीतरी असणे गरजेचं असतं. तर अशा याच्यामध्ये मग माझा एक प्रयत्न असतो की मुलांना जे आवडते त्यांना जे खायचं आहे काहीतरी त्यांच्या पोटामध्ये जाऊ देत बाबा म्हणून. तर म्हणून मग तिच्यासाठी मी इथे आलूचे पराठे बनवायला घेतलेले आहेत. तर म्हटलं चला आलूचे पराठे का होईना थोडंसं का होईना म्हणजे तिच्या पोटामध्ये जे जेवण आहे तर ते जाईल म्हणून. तर चला इथे तिच्यासाठी मी आलूचे पराठे बनवून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. आजकाल तुम्ही लाईक करायला आणि कमेंट्स करायला खूप कंजूसी करता, तर प्लीज कंजूसी न करता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत चला. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.